प्रचंड प्रमाणात मोठ्या प्रमाणात घोटाळा डांबराचा झालेला दिसून येतो। मुळामध्ये आमच्याकडे सगळे एव्हिडन्स आहेत, कागदोपत्री एव्हिडन्स। उद्योगमंत्री आणि रायगडचे पालकमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरीत तब्बल 80 कोटींचा डांबर घोटाळा केल्याचा आरोप केला जात आहे। मेसर्स आर.डी. सामंत कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या माध्यमातून वडील आणि भावाच्या संगनमताने खोटी बिले बनवून MIDC, PWD आणि राष्ट्रीय महामार्गाच्या कामात हा भ्रष्टाचार केला असल्याचा आरोप रत्नागिरीचे माजी नगराध्यक्ष आणि निष्ठावंत शिवसैनिक मिलिंद कीर यांनी नुकताच मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत केला होता। पत्रकार परिषदेला रत्नागिरीचे अशोक नाचनकरी उपस्थित होते। या आरोपाचे पडसाद आता रायगड जिल्ह्यात उमटू लागले आहेत। रायगडातील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना याबाबत संताप व्यक्त करत आहे। उदय सामंत यांनी प्रथम राष्ट्रवादीशी गद्दारी केली, नंतर उद्धव साहेबांशी गद्दारी केली, अशा या राजकीय गद्दार माणसाचा घोटाळा निष्ठावंत शिवसैनिक मिलिंद कीर यांनी उघड केल्याने रायगडातील शिवसैनिक त्यांचे अभिनंदन करीत आहेत। उदय सामंत गेल्या काही वर्षांपासून रत्नागिरीतील शासकीय कामात अनेक कंत्राटे मिळवून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करीत असल्याचा आरोप मिलिंद कीर यांचा आहे। 2-3 वर्षाच्या कालखंडामध्ये प्रचंड प्रमाणात मोठ्या प्रमाणात घोटाळा डांबराचा झालेला दिसून येतो आणि त्या संदर्भात आम्ही ज्या वेळेला कोकणामध्ये आपल्याला माहितीच आहे की NH-66 हा जो हायवे आहे त्याच्यात खड्डे ज्या पद्धतीने पडले होते त्याबाबत आम्ही संबंधित खात्याला विचारणा केली असता तिथे आम्हाला कुठली सहकार्याची भूमिका त्यांनी दाखवली नाही। मग आम्ही RTI मध्ये ते सगळे पेपर काढल्यानंतर आम्हाला लक्षात आलं की प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार या ठिकाणी झालेला दिसून आला। आपल्याला माहितीच आहे की रत्नागिरीमध्ये संपूर्ण रत्नागिरी असेल किंवा सिंधुदुर्गमध्ये असेल तर R.D. सामंत कन्स्ट्रक्शन कंपनी ही मोठ्या प्रमाणावरती डांबरीकरणाची रस्त्यांची कामं करत असते आणि ही जी कंपनी आहे त्या कंपनीचे मालक R.D. सामंत कंपनीचे मालक जे आहेत ते रवींद्र सामंत आणि त्याचबरोबर किरण सामंत हे आपल्या ज्या महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री आहेत उदय सामंत यांचे ते वडील आणि भाऊ आहेत आणि त्यांची फॅमिलीची जी कंपनी आहे या कंपनीच्या माध्यमातून डांबराचे जे चलन आपण वापरतो डांबरीकरणासाठी ती चलन त्यांनी 3 ते 4 डिपार्टमेंटमध्ये वेगवेगळ्या सेम चलन 3 ते 4 डिपार्टमेंटमध्ये वापरली आणि त्या माध्यमातून डांबरीकरणाचा मोठा घोटाळा केला आणि सगळ्यांची म्हणजे शासनाची फसवणूक केली, अधिकाऱ्यांची फसवणूक केली आणि डिपार्टमेंटची फसवणूक करून मोठ्या प्रमाणामध्ये पैसे लाटण्याचं काम या कंपनीने केलं आणि या कंपनीच्या माध्यमातून जवळजवळ सुमारे 80 कोटी रुपयांचा घोटाळा हा या 2-3 वर्षामध्ये दिसून आला। आपण जर पाहिलं तर गेली 20 वर्षापूर्वीपासून यांचा घोटाळा सुरू आहे। तिथपर्यंत जर आपण शोधायचं जर शोध मोहीम घेतली तर सुमारे 1,500-2 हजार कोटीचा घोटाळा हा लोकांच्या समोर येऊ शकतो आणि शासनाची फसवणूक एवढ्या मोठ्या प्रमाणात झालेली आहे। तर आमचं मागणी आहे की शासनाने त्याची चौकशी करावी, संबंधितांवर कारवाई करावी आणि त्या संपूर्ण यंत्रणेतून जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावरती कारवाई करावी। आमचं दुसरी माझी मागणी अशी आहे की माननीय नामदार उदय सामंत हे नेहमीच आपण पाहत आहे की प्रत्येक महाराष्ट्रातल्या प्रत्येक गोष्टींवरती ते नेहमीच पुढाकार घेऊन बोलत असतात आणि प्रतिमा आपली स्वच्छ दाखवण्याचा प्रयत्न करत असतात। तर आमची मागणी अशी आहे की त्यांनी जर एवढे स्वच्छ प्रतिमेचे जर उदय सामंत असतील तर त्यांनी ही नैतिक जबाबदारी स्वीकारून आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे आणि अन्यथा माननीय मुख्यमंत्र्यांकडे पण आम्ही मागणी केलेली आहे की जर सन्माननीय जे आमदार आहेत मंत्री महोदय त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा त्यांचा घ्यावा अन्यथा त्यांना बडतर्फ करावा अशी आमची मागणी आम्ही मुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे। काम घेताना B1 टेंडर इश्यू केले आहे ते काम घेतल्यानंतर त्यांनी ते काम न केल्यामुळे चुकीचं काम केलेलं आहे। एक चलन 2 वेळा वापरलेला आहे आणि B1 टेंडर फॉर्म मध्ये 5 क्रमांक 85 मध्ये असा क्लॉज आहे जर त्यांनी खोटी चलनं दिली असतील तर त्या तिथल्या अधिकाऱ्यांनी कार्यकारी ताबडतोब त्यांच्यावर FIR दाखल करायचा आहे। असं कुठल्याही अधिकाऱ्याने केलेलं नाही आजपर्यंत। तर ते आपल्या सर्वांच्या वतीने ताबडतोब त्या ज्याने कोणी चुकीचं काम केलंय त्यांच्यावर FIR दाखल करण्याचे आदेश व्हायला पाहिजे। मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली आम्ही अपेक्षा करणं काही चुकीचे नाही। आम्ही अपेक्षा करतोय मुख्यमंत्र्यांनी त्यांचा राजीनामा घ्यावा अथवा त्यांना बडतर्फ करावं। नाहीतर आम्ही जरी का शासनाकडनं आपल्याला
सहकार्य मिळालं नाही तर आम्ही कायदेशीर लढाई लढण्याचं देखील आम्ही फायनल केलेलं आहे. आरडी सामाने 2004 पासून हा भ्रष्टाचार करत आहे. तर उदाहरण, या नार्वेकर म्हणून एक कॉन्ट्रॅक्टर आहे. कॉन्ट्रॅक्टरनी स्वतःच्या कामाची डांबर आणायचं असतं. आरडी सामांनी काय केलंय, 2004 मध्ये त्यांनी कंपनीतून डांबर आणलंय आणि ते डांबर स्वतःच्या कामाची वापरलंय आणि तेच काम डांबर दुसऱ्या स्वतःचं जमीन तयार करून त्या कॉन्ट्रॅक्टरला दाखवलंय. तेच काम स्वतःसाठी पण वापरायचं, दुसऱ्या कॉन्ट्रॅक्टरला पण द्यायचं, तिसऱ्या ऑफिसला पण वापरायचं, असा प्रचंड प्रमाणात गोंधळ केलेला आहे. नाहीये मी डांबर आणलं माझ्या कामासाठी वापरायचं आहे, ते दुसऱ्या मला विकायचा अधिकार नाही. मुळामध्ये आमच्याकडे सगळे एव्हिडन्स आहेत, कागदोपत्री एव्हिडन्स. आणि मला वाटतंय की न्यायालयाकडे आपण जर दाद मागितली तर न्यायालयाकडून म्हणजे आपल्याला न्याय नक्की मिळेल, परंतु थोडा उशीर पाठीपुढे होऊ शकतो, पण न्याय हा नक्की मिळतो. हा निधी फक्त हायवे पुढे आहे नाही, हा निधी आहे. हा निधीचा गैरवापर PMGSY, साबा उत्तर रत्नागिरी, साबा दक्षिण रत्नागिरी हायवे या कामात गोंधळ झालेला आहे. बऱ्याच ठिकाणी मुळामध्ये हे जे आता आम्ही कामं काढली आहेत ती 2-3 डिपार्टमेंटचीच काम आहे. सामंतांनी प्रचंड मोठ्या सगळ्या डिपार्टमेंटमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये काम केलेलं आहे आणि त्या कामाच्या नंतर जे आपल्याला दिसून येईल ते सुमारे आता जे 80 कोटीचा आपण घोटाळा म्हणतोय तो कदाचित 1,5-2 हजार कोटीपर्यंत जाऊ शकतो, परंतु त्याच्यावरती खोलात शासनाने जावं आणि सगळी त्याची माहिती घ्यावी आणि त्याच्यावरती कारवाई करावी अशी आमची मागणी आहे. मुख्य सचिवांकडे आम्ही केलीच आहे. त्याचबरोबर जे आमचे बांधकाम मंत्री आहेत त्यांच्याकडे देखील आम्ही मागणी केलेली आहे, मुख्यमंत्र्यांकडे मागणी केलेली आहे. त्याचप्रमाणे आमचे जे MIDCचे CEO आहेत त्यांच्याकडे देखील आम्ही ही सगळी मागणी केलेली आहे. तर अशा पद्धतीने सगळ्या डिपार्टमेंटकडे आपण मागणी केली. या एप्रिल 2023 मध्ये ज्या वेळेला आम्ही जी ऍडव्हान्स कामं केली होती, वर्क ऑर्डर नसताना कामं केली होती, 10 कोटीची कामं वर्क ऑर्डर नसताना, टेंडर नसताना कामं केली होती, त्याची आम्ही ती शहानिशा केली. त्या अतिशय छायानायक आहे त्यांनी त्याचा पंचनामा केला. आम्ही त्याला लेखन दिलं की ही कामं गैरकामं झालेली आहे, तुम्ही त्याचा पंचनामा करा आणि त्याच्यावर कारवाई करा. परंतु त्यांनी पंचनामा केला, छायानायक मॅडमने पंचनामा केला, परंतु आजपर्यंत त्याची कुठली दखल घेतली नाही. त्यांच्याकडे आम्ही लेखी तक्रार केली आहे, त्यांच्या वरिष्ठांना तक्रार केली आहे. छायानायक काय करतात की हे माझं काम नाही, खालच्या माणसाने केले आहे, तेव्हा तुम्ही जबाबदार पकडा. तुम्ही 2 जिल्ह्याचे अधिकारी आहेत, तुमची जबाबदारी आहे. जे काम तुमचे दिसतंय पंचनामा केलाय त्यामुळे ताबडतोब व्यापारात आम्ही व्हावा. ते आम्हाला काय लक्ष आमच्या याच्यावर आमची मागणी कसं ते लक्ष देत नाही किंवा ताप देत नाही आम्हाला. आता आपण सगळे मीडिया एकत्र आले आहेत, तुम्ही जर त्याच्यावर किंवा त्या विषयात तुम्ही का दाबून ठेवलात, आजपर्यंत काय ऍक्शन घेतली नाही, तुम्ही ऍक्शन घ्या यांच्यावर. राजकीय ताकदीचा वापर करून संपूर्ण ह्या भागामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये प्रचंड घोळ चालू आहे. आपल्याला माहितीच आहे की कॉन्ट्रॅक्टरची एक लॉबी तयार झालेली आहे आणि त्या लॉबीलाच फक्त ते कामं दिली जातात आणि त्या माध्यमातून ती कामं केली जातात. सगळी जी कामं आहेत ती मॅनेज कामं असतात. कुठल्याही स्पर्धात्मक लाभ कुठल्याही कामाला होत नाही आणि शासनाची ही मुळात फसवणूकच आहे आणि शासनाचं नुकसान करण्याचं हे काम या लोकांनी सातत्याने केलेलं आहे. हे सगळे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांनी म्हणजे डबी जरी काम टाकायचं असेल तरी सुद्धा ते ठरवून कामं केली जातात. एखादं काम जर का एका XYZ माणसाला द्यायचं असेल तर त्याच्या अगेन्स्ट दुसऱ्या माणसाने कामं टाकायची नाही. ती तिन्हीच्या टेंडर ही त्यांनी भरायची. अशा पद्धतीने कामकाज ह्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये चालू आहे आणि परिसरामध्ये चालू आहे आणि हे संपूर्ण जे आहे ते ह्या असोसिएशनचे जिल्ह्याचे अध्यक्ष किरण सामंत हेच बघत असतात आणि त्यांच्याबरोबर आता तालुका अध्यक्ष देखील त्यांनी वेगवेगळ्या तालुक्यामध्ये नेमले आहेत. त्यांच्या माध्यमातून अशा प्रकारची ही कामं होत असतात आणि अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये शासनाचा महसूल बुडवण्याचं काम यांच्या माध्यमातून होत आहे. आपण पाहिलं असेल की आम्ही सगळेच पेपर काढले आणि सगळे पेपर काढले ते मुळापर्यंत आम्ही गेलोच आहे आणि भविष्यामध्ये आम्ही आपल्याला आपल्या माध्यमातून सांगितलंच आहे की आम्ही जोपर्यंत जर आम्हाला न्याय मिळत नाही, सरकारच्या माध्यमातून जर नाही मिळालं तर न्यायालयीन लढाईची आमची तयारी आहे आणि त्या पद्धतीने आमची तयारी झालेली आहे आणि आम्ही शेवटपर्यंत लढा देऊ. त्यावेळेला आम्ही ज्यावेळेला ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या आणि 2 ते 3 वर्षातच आम्ही पेपर्स काढले काय, तर त्या माध्यमातून आमच्या लक्षात आलं की ही सगळी जी घोळ आहे हा
प्रचंड प्रमाणात आणि हे पाठपासून चालू आहे हे आमच्या निदर्शनास आलं. म्हणून आम्ही 2 ते 3 वर्षाच्या पेपर काढल्यानंतर आम्हाला ही सगळी गोष्ट लक्षात आली. पूर्वी आम्हाला एवढं सगळं हे होत असेल, आम्हाला अपेक्षा देखील नाही की अशा पद्धतीने हे कामकाज होत असेल. कुठलाही माणूस असा विचार करू शकत नाही. पण आज आपण बघितलं असेल तर ह्यासारखी मोठी दुर्दैवी गोष्ट नाही. जे राज्याचं नेतृत्व करताय त्यांचेच कुटुंबीय अशा पद्धतीने लुटमार करायचं काम ह्या राज्यामध्ये चालतं हे आम्ही आमच्या विचाराच्या पलीकडे आहे. आणि म्हणून आम्ही आजपर्यंत ह्या विषयात कधी बघितलं नव्हतं. परंतु ज्या वेळेला आमच्याकडे NS 66चा ज्या वेळेला विषय आला की संपूर्ण रस्ते खड्डेमय आहेत, पावसाळ्यात लोकांना प्रचंड नुकसान होतंय आणि त्यावेळेला आमच्या लक्षात आलं की हे काहीतरी सोहळ आहे. म्हणून आम्ही तिकडे गेल्यानंतर मग जे काही पेपर्स आम्ही काढले त्यांच्या माध्यमातून ह्या सगळा घोटाळा उघड झाला. अनेक घोटाळे झालेले त्याच्या माध्यमातून पुढे हळूहळू सगळे एक एक आपल्या समोर येतील. तर त्याही दृष्टीने आम्ही विचार तोच केलेला आहे. माहिती मागवलेली आहे. नगर परिषद आहे, PMDSY आहे, जिल्हा परिषदेकडे आपण मागवतोय, बाकी सगळ्या डिपार्टमेंटकडनं हळूहळू आम्ही माहिती मागवतोय. परंतु ही जी कंपनी आहे ही कंपनी गोव्यापर्यंत आणि इथे कोल्हापूरच्या याच्यापर्यंत सगळीकडे ती काम करत असते. वेगवेगळ्या विभागात PWच्या काम करत असते. तर ह्या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर फार मोठ्या प्रमाणामध्ये ह्या घोटाळ्याची व्याप्ती जाऊ शकते अशी परिस्थिती. ऑफिसच्या आवारामध्ये TPDCचा हॉल बांधताय. त्या TPDC हॉलमध्ये टेंडर काढलं होतं पहिल्यांदा 1 कोटी रुपयाचं. एका रिटायर ठेकेदाराने ते टेंडर भरलं होतं. पण त्याला ते या कंपनीला हे काम द्यायचं नव्हतं म्हणून त्याचं एस्टिमेट 1,57,00,000 रुपये केलं. 1,57,00,000 रुपये केले आणि त्याचं टेंडर काढलं. त्या टेंडरमध्ये 3 निविदा आलेल्या आहेत. एक स्वस्तिक म्हणून औरंगाबादचे आहेत आणि निर्माण आणि स्वामी. त्याच्यामध्ये ते लपटे न पडता एका ठेकेदाराने इथे काम चालू केलंय. वर्क ऑर्डर नाहीये, त्याला कामाचा अनुभव नाहीये. फर्निचरच्या कामाचा अनुभव असताना त्याला काम करायला सांगितलंय. तो ठेकेदार इथे स्वतः आला होता, साहेबांना भेटला किंवा मला माझं टेंडर दिलं, मला काम का देत नाही. तर ते साहेब काय वटवणेकर साहेब काय बोलते, तुम्ही भैया शेठना भेटा तर तुम्हाला काम मिळेल. म्हणजे काही मुद्दे आहेत ना, हे काम थांबवा ना, हे काम झाले थांबवा ना, त्याची ऑर्डर नाहीये. एवढं मोठं काम कलेक्टर ऑफिसला जिथं साहेब असतात, जिल्हाधिकारी असतात, त्यांच्या डोक्यावर जो काम चालू आहे आणि ते विना वर्क ऑर्डर काम चालू आहे. हा काय प्रकार आहे? विदाउट वर्क ऑर्डर काम जी आहे ती आजच नाहीये. ती मागची 5 शेड्यूल आम्ही काढली होती. कोणीच त्याच्यावरती कलेक्टर साहेबांनी लेखी निवेदन दिले कामावर की विदाउट वर्क ऑर्डर भेटलो मी सुद्धा की विदाउट वर्क ऑर्डर तुम्ही टेंडर काढताय, कामं घालताय. कलेक्टर साहेबांना होणार नाही म्हणजे साहेब बघा तुम्ही हा पंचनामा आहे, पंचनामाची कॉपी आहे. आम्ही डिपार्टमेंटकडे मागणी मागितलेली केलेलीच आहे. आता ज्यांनी सह्या केलेल्या त्या डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्याचं नाव घेऊन आम्ही नमूद केलेलं आहे. नमूद आपण नमूद केले आपल्याकडे. MIDC मध्ये ज्यांनी काम केले नाही, MIDC मध्ये ज्यांनी कामं केले त्याच्यामध्ये BN पाटील उपअभियंता आहेत. हे माननीय उदय सामंत यांचे पालकमंत्री असताना त्यांचे ते PE होते. त्यांनीच काम अधिक मोठं फोटो केले. त्यांचे कार्यप्रबंध लेखापाल यामध्ये PWD आणि MIDC किंवा PMDSY मध्ये एक लेखापाल असतो, केंद्राचा माणूस असतो लेखापाल. त्याने ह्या गोष्टी सगळ्या बघायला पाहिजे, त्याची जबाबदारी आली, त्याने ते सगळं दाखवलं पाहिजे. पण घरामध्ये काय करतात, लेखापाल कुठलीही जबाबदारी घेत नाहीत, तिथं सह्या करतात. लेखापालाची पहिली चौकशी व्हायला पाहिजे की हे लेखापालाने काय काम केलंय, हे आपलं नुकसान कसं झालंय. याच्यामध्ये जे गोष्टी असतील ते त्यांना त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी आमची प्रामाणिक मागणी. जिथे जिथे न्याय मागण्याची आवश्यकता आहे त्या ठिकाणी आम्ही सगळीकडे न्याय मागतो. तुम्ही जी RTI मध्ये माहिती मागवता ना ती वेळेवर दिली जाते का? वेळेवर दिली जात नाही, काही माहिती लपवून ठेवतात. बऱ्याच वेळा मी 2014 पासून एक प्रकार RTI मध्ये मागतोय. 2014 पासून चिपळूणच्या PWDने 200 रुपये 30 रुपये मीटर माझा पाठ कापड 30 रुपये मीटर जे बाजारात मिळतं ना माझा पाठ कापड दप्तर बांधण्याचं ते त्याने 1000 रुपये मीटरनी खरेदी केलंय. 1000 रुपये मीटरनी कापड खरेदी केलंय. दुसरा टेपला उलन कापड टाकतो आपण, तर 180 रुपयात बाजार रेट आहे, शासनाचा रेट असतो 180 रुपये. तर त्यांनी ते 12,000 रुपये मीटरनी खरेदी केले. अशी 8 कोटीची खरेदी केली. मी 2014 पासून त्यांच्या भांडतोय माहिती द्या म्हणून. आयोगाचा निर्णय झाला की ह्याला माहिती द्यायची, तर ते माहिती आज बिला गाळ झाले, पाण्यात भरली, पाण्यात वाहून गेली, हे अशी उत्तर देतात ना. अशी उत्तर चुकीची आहेत उत्तर. पंचनामा केला हेच काम कसे बांधून गेले, बाकीच्या का नाही गेले हे पण मी त्यांना विचारलंय. 8 कोटीचं मटेरियल खरेदी केलंय.
आमचं शिपायांचा किंवा कर्मचाऱ्यांचं सर्व्हिस बुक असतं तर साहित्य मंत्री मला 20 रुपयाला मिळतं आणि 325 रुपयाला खरेदी केलंय. मी तुम्हाला 14 वाजून मांडते मला माहिती द्या म्हणून, पण ते बिलं देत नाही, वर्क ऑर्डर दिले आम्ही पेमेंट केलं म्हणून याचं. तर त्याची परमिशन होऊन गेली 3 वर्षांची बदली व्हायला पाहिजे, तर त्याला 1 वर्ष एक्सटेन्शन मिळालंय. कशासाठी एक्सटेन्शन मिळालंय होती चौकशी याची. एक छाया नाही कोर्टावर सुद्धा तुम्हाला नाही, कोर्टाने त्यांना पत्र दिले की मी आणले पत्र तुम्हाला सगळ्यांना दाखवतो. शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो, रत्नागिरी. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.